टाकले आणि तुम्ही जे म्हणताय आता लेंथ वाढली, आता आमच्यासारख्या बॅट्समनला जरा थोडंसं अवघड होणार आहे. निश्चित कृष्णा सुपंत चषक आपण इथे बघतोय, अजून चांगले खेळाडू या ठिकाणी खेळतायत. नवीन खेळाडूंसाठी तुझा संदेश काय असेल? माझा एकच संदेश आहे नवीन खेळाडूंना, आता चांगल्या चांगल्या आपल्या गाव चॅम्पियन लीग होत आहेत आणि त्यातनं गावातून चांगले चांगले प्लेयर बी घडतील आणि चांगला सराव, महत्त्वाचा सराव आहे. दररोज 200, 250, 300 बॉल तुम्ही नेटमध्ये फेस केले पाहिजे, डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, तर तुमची नजर चांगली बॉलवर बसणार आहे आणि येणाऱ्या करिअरसाठी तुमच्या खूप चांगला सपोर्ट असणार आहे प्रॅक्टिसचा. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि येणाऱ्या ज्या क्रिकेट मोठ्या मोठ्या टुर्नामेंटचा अनुभवाला चांगला मिळेल आणि संधी मिळवा त्या संदर्भात. तर बोलायला थोडं अजून पुढचा शेवटचा एकच प्रश्न आहे की कृष्णा अजून किती वर्ष क्रिकेट खेळणार आहे? तुम्हाला काय वाटतं फिटनेस बघून? पण अलीकडं काय इथं अलीकडं मी बघतोय खूप साऱ्या टीम आहेत, मॅनेजर आहेत, ती एजला बघत आहेत, गेमला बघत नाहीत. खूप सारे प्लेयर्स म्हणजे आता मी झालं, थॉमस झालं, अजून पण आम्ही आता 40 ओलांडली तरी आमचा गेम 25 वर्षाच्या मुलाला लाजवेल असा गेम करतो आम्ही. पण एकच विनंती आहे, तुम्ही एजवर जाऊ नका किंवा याच्यावरती फिटनेसवर जावा, गेम बघा आणि गेम बघून तुम्ही ठरवा की टुर्नामेंट खेळायला पाहिजे की नाही. असे भरपूर सारे 40 प्लेसवाले प्लेयर, मीच नाही, पण मी अजून ती वेळ येऊ देणार नाही आणि ती वेळ आली तर मी त्यावेळेस माझी रिटायरमेंट जाहीर करणार. पण ती मला तर वाटत नाही आणि माझे फॅन्स क्लबच सांगतील की ती वेळ आली की नाही आजची तुम्ही बॅटिंग बघून. शुभेच्छा असतील कृष्णा, असाच खेळ बहरत राहावा. वयाच्या 100 पर्यंत आम्ही आपला खेळ बघत राहू, निश्चित आपलं कौतुक करत राहू. तर कृष्णा सातपुतेंबरोबर आपण संवाद साधलेला आहे. मंगेश देशमुख मंचावरती या, आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आपण बक्षिसाचा स्वीकार करा आणि मॅच जशी सुरू होते पुन्हा एकदा आवाज ऐका गोपी जाधव सरांचा. येस, थँक्यू. मॅचला सुरुवात झाली, परंतु त्याआधी टेनिस क्रिकेटचा गॉड कृष्ण लक्ष्मण सातपुते आपल्यासोबत चर्चेत होता आणि त्याने अनेक प्रश्नांची खूप चांगली उत्तरं दिली. विशिंग यू ऑल दी बेस्ट कृष्णा सातपुते. आपल्याला येणाऱ्या कारकिर्दीसाठी अजून शुभेच्छा. आता मॅचच्या दिशेने जाऊया, परंतु जे पारितोषिक मंगेश देशमुखसाठी ठेवलेलं होतं ते त्याला सुपूर्द केलं जातंय. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याने जिंकलंय. अभिनंदन मंगेश देशमुख. फुडी टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, लांबी गाठलेली नाहीये, लॉंगॉनला झेल टिपला जातोय, ते फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का बसतोय टीमला. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. आज डे 3 मधला तिसरा सामना नातेपुते विरुद्ध सांगोला या दोन टीमच्या दरम्यान हा सुरू झाला आणि आता पहा, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे दिले, 2 धक्के दिलेत. आता या धक्क्यातून सावरावं लागेल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 5-5ला 2. संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. 2 खेळाडू बाद झालेत. आसिफ मुजावर लवकर बाद झाला, आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. अब्बास मुलानी हा देखील एक नामांकित खेळाडू. सुपंत चषक 2025चा हा महासंग्राम डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. लेन बॉल होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड ऑनला फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल जकडून ठेवलंय, लगाम लावलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 मोहरे इथे गारद केलेत. धावसंख्येचा वेग थोडासा मंदावलाय, परंतु इथून देखील जबाबदारीचं क्रिकेट आता गरजेचं असणार आहे. ओहो, डबल माइंडेड झाला. स्टिअर करण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने दिशा दिली आहे, परंतु धाव मिळणार नाहीये. बरोबरच हा चेंडू देखील निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर लगातारच्या 2 विकेट आणि शेवटचे 2 चेंडू स्तब्ध उभं केलंय, निर्धाव टाकले. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. मागच्या सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या, तिथून 57 धावांवर मजल मारली गेली आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये तो सामना गमवावा लागला. धावसंख्येचा पाठलाग करत असताना परंतु कृष्णा सातपुतेने आज देखील प्रेक्षकांना नाराज केलेलं नाहीये. त्याने चांगली खेळी साकारली. दुर्दैवीरित्या तो धावबाद झाला. आजही 40च्या पलीकडे असताना त्याचा फिटनेस पहा. या खेळाडूबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे.
तो सातत्याने प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. पण आता या सामन्यामध्ये आपण जाऊया जिथे धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 2 गडी बाद. संजयजी बोंडपणे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. शफिक गोलंदाजी साडी. पहिलाच बॉल फिंगर रोल केली, वाईड यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. पहा 5व्या स्टंपवर बॉल टाकलाय, तिथून भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल, बॅट फिरवली, कनेक्शन नाहीये, चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात. युवा उद्योजक बजरंग मामा भोसले यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. सुबंध चषक मध्ये स्वागत. पहिला चेंडू एक्सप्रेस बॉल, दुसरा चेंडू गती कमी केली, बॅटची कड घेतली आणि शॉट फाईन लेग तिथे पोहोचेल, परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. फिंगर रोल केले, लेग कटर, स्लाइटली लेग कटर, टप्पापर्यंत बाहेर निघणारा बॉल. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होता आणि अखेर हा देखील निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढासा दबाव बनेल, दडपण इथे निर्माण करण्याचा प्रयत्न शफिक शेखने दाखवलाय. पहिल्या 2 चेंडूंवर थांबवले स्ट्राईक एंडला खेळत असताना फलंदाज. संदीप पवारची पॉवर पाहायला मिळत नाहीये. धुंडो धुंडो रे साजना, जणू काही शूज मध्ये खिळे ठोकलेत की काय, आणि त्यानंतर बॅटिंग केली जाते असं चित्र पाहायला मिळतंय. पदल आलित्य फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क म्हणजेच पदल आलित्य ते असणं गरजेचं असतं. ते फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. व्हाईट शर्ट घातलेले आमचे मित्र जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, थोडंसं बाहेर या, थँक्यू. 2 चेंडू निर्धाव. संदीप तयार, पुन्हा गती कमी केली, यावेळेला बाहेर टाकलाय बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल, एक एक्स्ट्रा रन मिळते आणि बरोबरच एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धाबा झालेल्या आहेत 6. युवा उद्योजक, युवा नेते, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांमध्ये भरघोस कामगिरी करत असताना युवकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांचं हे आयोजन. शरदजी नागटिळक साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. स्पॉन्सर आहेत, क्रिकेटसाठी भरपूर योगदान देतात. सूर्यदेव आता थोडासा अजून प्रकाश टाकतोय, पावसाचं चित्र नाहीये. कृष्णा सातपतीने मगाशी उल्लेख केला की दरवर्षी पाऊस असतो, यावेळेला पाऊस नाहीये. ऊन सावल्यांचा खेळ आणि दरम्यान क्रिकेट. ओहो हो, अजून एक चांगला बॉल, गती कमी केली आहे, गतीसोबत मती वापरली की प्रगती होती, इथे धावगती रोखली. हेच तर गरजेचं आहे. एक्झॅक्ट काय करायचं नाही हे कळालं की तुम्हाला काय करायचं हे आपोआप घडून जातं, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतंय. 5 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 चेंडू एक्स्ट्रा टाकला, म्हणजेच काय कमालीची गोलंदाजी. शफिक शेख, नाम तो सुना होगा. आउटसाइड ऑफ स्टंप, 5 चेंडू निर्धाव टाकले, कौतुक आम्ही केलं, ते पचनी पडलेलं दिसत नाहीये. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बाहेर, व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 7 धावा. 7 फॉर 2. संदीप पवार आणि त्याच्याबरोबर अब्बास मुलानी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. धाबा येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. शपल होऊन येण्याचा प्रयत्न, टप्पापर्यंत आतमध्ये आलाय. इन कटरचा वापर, फिंगर चांगली रोल केली, बरोबर डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 3.5च्या सरासरीने फक्त 7 धावा. म्हणजेच काय तर संघ इथे बॅकफुटवर गेलाय. 2 एक्स्ट्रा चेंडू टाकले, त्यानंतर बाकीचे चेंडू निर्धाव आहेत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं अशीच करामत केली गेली. राजेश सोटेने तो कारनामा केला होता, ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी राहिली. सातत्याने निर्धाव चेंडू, विकेट हेच त्याचं समीकरण होतं. आज देखील ते चित्र इथे पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये फक्त 2 एक्स्ट्रा चेंडू टाकलेत, मात्र विकेट या षटकामध्ये खात्यामध्ये आलेली नाही आहे. आमिर काझीच्या खात्यामध्ये 2 विकेट होत्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 7. लगाम लागलाय, स्पीड ब्रेकर लागलाय. आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी अक्षय चोरटे. राऊंड विकेटने पहिला बॉल, टप्पापर्यंत पुन्हा बाहेर निघणारा बॉल टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल, पण तो दबाव झुगारायचा आहे, दडपण झुगारावंच लागेल. अभी नाही तो कभी नाही. संधी तुम्हाला सातत्याने मिळणारच नाहीये. पण यावेळेला हवेत बॉल, प्ले डाऊन दी बॉल, दॅट शुड बी टेकन. येस, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन इथे बाद झालाय. अब्बास मुलानी बॅक टू दी पवेलियन गॉन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करून पाहत होता,
तेवढासा चांगला कनेक्ट झाला नव्हता आणि अखेर लांबी नव्हती. लॉंग ऑन मध्ये चांगला झेल टिपलाय तिथे फिल्डिंग करत असताना. हनुमंत पांढरेने तो झेल टिपला. नवीन फलंदाज आपकर शफीक शेखने तो झेल टिपला. एक चांगला खेळाडू. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हनुमंत पांढरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. पांडुरंगजी मसोबडे साहेब देखील आले. त्यांचं देखील स्वागत सुपंत चषक मध्ये. 3 हादरे दिले. धावसंख्या 7. इथे साथ द्यायची. भागीदारी महत्वाची. आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप ही महत्वाची राहते आणि ती पार्टनरशिप आता गरजेची आहे. पहिला चेंडू बन्नाट वेगाने आलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु इथे नजर नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन हाय बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या भरपूर आहे. पहा प्रयत्न केले जात आहेत परंतु गोलंदाजांचा रिदम चांगला आहे. लाईन लेंथ मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवलंय. गतीसोबतच नियंत्रण पाहायला मिळत आहे. ही नियंत्रित गोलंदाजी फलंदाजांच्या अंगलट येते आहे. धावा मिळत नाही. धावा पूर्णपणे रोखल्या गेल्यात. यावेळेला तोच प्रयत्न होता. क्रॉस बॅटने खेळलाय. अक्रॉस द बॅट. बॉल जातोय मिड विकेट मधून. तिथे क्षेत्ररक्षक आहे. रन मिथे 1. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा. 8 जुलै आहे. सौरव गांगुली यांचा जन्मदिवस 8 जुलै 1972. त्या खेळाडूने भारतीय संघाला विजय कसा प्राप्त करायचा, लढायचं कसं असं शिकवलं. इथे देखील लढायचंय. संकटात सापडलाय. पुढे होता ओर पिच बॉल. त्याच्यावर हल्ला. डोळे विस्पारले. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. गरज होती. पुढे जाऊन केलाय वार. देवा आता उघडदार असं सांगितलं आणि त्यानंतर दार उघडलं गेलं षटकारानं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 14. 14 धावा धाव फलकावर. 3 गडी गमावली. धावा गरजेचे आहेत. षटक क्रमांक सध्या 3चा खेळ संपुष्टात आला. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा येणं गरजेचं आहे. चांगले टार्गेट सेट करण्यासाठी 40च्या आसपास जावं लागेल. तिथून एक चांगली फाईट होऊ शकेल. पहिल्या डावात फलंदाजांची हाराकिरी जरी असेल तरी गोलंदाज कमबॅक करू शकतील. कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही आणि त्यासाठी या सामन्यामध्ये तेच काम तुम्हाला करावं लागेल. शेवटच्या षटकासाठी विक्रम चव्हाण. विक्रमचा हा चेंडू बॅटच्या टोला लागलाय. मिड ऑफला फिल्डर नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑफला. तिथे फिल्डर आहे. एकच धाव इथे मिळेल. एकेरीपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 15 धावा आहे धाव फलकावर. 15 फॉर 3. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना संघ सांगोला अण्णा गडदे दोस्ती कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा त्यांच्याच मालकीचा संघ. सांगोला परिसरातील खेळाडू आणि इथे मात्र थोडासा अडचणी सापडलाय. धावा आलेल्या नाही आहेत. सिंगल मिळते. अजून एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये. 16 धावा आहेत. 2 बॉलवर 2 सिंगल खर्च केल्यात विक्रम चव्हाण. अजूनही 4 चेंडू त्याला टाकायचे. सध्या चांगला टप्पा त्याने ठेवलाय. परंतु हा चेंडू पुन्हा हवेत. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला झेल टिपेल. आमिर तांबोळीने तो झेल टिपलाय. आमिर तांबोळीने तो झेल टिपला. चांगले क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद झालाय. 4था धक्का. पहिल्या 2 चेंडूंवर सिंगल. 3ऱ्या बॉलवर विकेट. करे तो क्या करे. मेहनत करावी लागेल. प्रत्येक खेळाडूने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी दुहेरी धावा घेतलेल्या नव्हत्या. प्रत्येकाने मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये भरपूर चेंडू निर्धाव केले. विकेट गमावल्या आणि तिथून हा संघ बॅकफुटला गेलाय. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेरी धावा तुम्हाला घ्याव्या लागतात. पण तू हेच तर घेता आलेलं नव्हतं. यावेळेला फुल टॉस. बॉटम हँडचा वापर केलाय. मनगटी फटका आणि बॉलला पाठवले डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराने आता धावसंख्येचा वेग वाढील. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 22 धावा. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. इथून 2 मोठे फटके आले तर चांगली
धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. एक तर मारलाय सूरज शिंदेने, अजून एक वेळेला तोच प्रयत्न, मिस टाइम केलाय, फटका हवेत आणि ते पहा सोपा झेल सोडून दिलाय. परंतु दुसऱ्या बाजूला धाव देखील मिळते. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु दुसरी धाव पूर्ण केली जात नाहीये. एक सोपा झेल होता, लॉलीपॉप कॅच ना मुन्ना ना, अशा चुका करून चालणार नाहीत. इथे देखील विकेट मिळू शकले असते परंतु एक धाव मिळते. बरोबरने धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 23 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. या बॉलवर एक मोठा फटका गरजेचा आहे. प्रयत्न तर केला, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, ऑटोमॅनचा वापर करत असताना समोर खेळा, मिड ऑफ मध्ये बॉल लॉंग ऑफला जाईल आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो यशस्वी. आखो में इशारा. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. शेवटच्या बॉलवर मिळते 2 बरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धाबा, गडीबाद झाली 4. आता 26 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या धावामध्ये हा सामना जिंकण्यासाठी नातेपुते टीमच्या समोर. काय घडेल या मॅच मध्ये? हा सामना लवकर संपला जाईल का? गोलंदाज लढत देतील का? तिथून पलटवार केला जाईल का? फलंदाजांचं अपयश गोलंदाज भरून काढतील का? अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आपल्याला मिळवायचे. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 5वा पर्व, 3रा दिवस आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकूया पुन्हा एकदा समालोचन कक्षातून महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक, अलंकारिक शब्दाचे धनी, आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टीम पंढरपूर विरुद्ध अकलूज या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, चला टॉस साठी या. तुमची लिस्ट दिली आहे. डेंटल स्पेशालिस्ट डॉक्टर निसार सय्यद यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुपंत चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पंढरपूर विरुद्ध अकलूज या दोन टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. त्यासाठी आता टॉस होईल. दोन्ही कॅप्टन त्वरित या. यानंतर कॉल दिला जाणार नाही, पेनल्टी लागेल, याची दखल घ्या. चला कॅप्टन, चला टीम अकलूज तुमचा कॅप्टन पाठवा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. यानंतरचा सामना इथे रंगेल. परंतु या सामन्यामध्ये कमी धावसंख्या पूर्ण करायची. 26चं लक्ष ठेवले. स्पेशल 26 बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये. त्या बनवल्या जातील का हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. आयुष्यात तुम्ही स्वतःला शोधा, बाकी सर्व काही गुगलवर मिळतं. आज या सामन्यामध्ये स्वतःला शोधायचं आणि कोणता संघ स्वतःचा शोध घेईल याची उत्कंठा शेगीला लागली. पण तो नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन, आपल्याला विनंती आहे, शेवटचा कॉल, बी रेडी फॉर टॉस. प्लीज कम इन फ्रंट ऑफ कमेंट्री बॉक्स जिथे आपण टॉस घेऊ. थँक्यू.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय सुपंत चषक 2025 श्रीपूर. युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे आणि जिगरबाज युवा यांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र एमडी असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस. उंच आकाशामध्ये चेंडू, फलंदाज बाद आहे शफिक, मोठा फलंदाज खूप स्वस्तात सापडलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता शफिक शेखनं आणि दुसऱ्या चेंडूवरती तो उंच झेल देऊन परतलेला आहे. मोठा धक्का बसेल, एक गडी बाद, धावफलकावरती धावा 4. आज जे 6 नगर पंचायत आहे त्यामध्ये शिरूर नगर परिषद, नातेपुते नगर परिषद, सातारा नगर परिषद, अकलूज नगर परिषद, सांगोला नगर परिषद आणि पंढरपूर नगर परिषद असे 6 तगडे संघ मैदानामध्ये इथे दाखल आहे. पुणे जिल्ह्यातील संघ आहे, त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील संघ मैदानामध्ये खेळत आहेत. 3 जिल्हे आज एकमेकांच्या विरोधात इथे उभे ठाकणार आहेत. जवळपास उभे ठाकलेले आहेत कारण सगळ्या संघांच्या मॅचेस इथे पूर्ण होत आहेत. मला वाटतं आता पंढरपूरला देखील आपण यानंतरच्या मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये बघणार आहोत. पंढरपूर विरुद्ध अकलूज, तर टॉस अजून झालेला नाहीये. अकलूज संघाचे संघनायक, पंढरपूर संघाचे संघनायक. टॉस साठी या 4 षटकांची मॅच आहे. धावांचा पाठलाग सुरू झालेला आहे, त्यामुळं पुढच्या मॅचेस या अत्यंत महत्वाच्या आहेत. यस, कडक शॉट, अत्यंत सुंदर फटका इथे मिळत आहे. 4 धावा. बघा धावफलकावरती 8 रणजित पवारचं पहिलं षटक आहे. सांगोला संघाचा हा एक तगडा गोलंदाजी मार्कवरती आहे. नाणेफेकीचा कौल होणार आहे. समालोचक गोपी जाधव सरांच्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. तर मी विनंती करेल पंढरपूर आणि अकलूज दोन्ही संघाचे संघनायक. चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. सांगोला शहरामध्ये देखील भरपूर मॅचेस होत असतात. सांगोला शहरातील संघ आज इथे मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. सांगोला शहराच्या जवळ अगदी 2 ग्राउंड्स आहेत आणि त्यामुळे तिथे नेहमीच चांगल्या स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत. आज सांगोला शहराचा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर षटक पूर्ण होईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलकावरती धावा आहेत 8 आणि पाठलाग करायचा आहे मात्र 26 धावांचा. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल अत्यंत प्रभावी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. तर बॉल चेक करा, 3 डॉट टाकलेत का शेवटचे? पंढरपूर टॉस जिंकतायत आणि आता निर्णय त्यांचा आलेला आहे. तर 1 बॉल या पहिल्या षटकातला आपल्याला बघायला मिळेल. अजून मात्र 26 धावांचं लक्ष आहे. छोटं टोटल समोर आहे आणि याबरोबरच इनसाइड आउट, उंच आकाशामध्ये चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय पाठीमागून. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे इलेक्ट्रिक इंजिनियर आदरणीय अमोल माळी सरांचं आगमन इथे झालेलं आहे. युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. नवीन गोलंदाज सुरेश कांबळे, सांगोला
शहर अर्थातच सांगोला नगर परिषदच्या वतीने गोलंदाजी करणार आहे सुरेश कांबळे. रणजित पवारचं षटक चांगलं आहे, 12 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि आता धावा रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. नातेपुते संघाला मात्र 26 धावांची गरज आहे. ओ हो हो, इथे कॅच अप्रतिम. एक गोष्ट नातेपुते संघाला लक्षात ठेवावी लागेल, कारण लीग मॅच आहे, 2 मॅच आपल्या टीमला मिळणार आहे. पहिला सामना त्यांनी गमावला होता, त्यामुळे इथे त्यांना संधी आहे की जास्त मार्जिननं जर त्यांनी सामना जिंकला तर नेट रन रेट मध्ये ते निश्चित पुढे येऊ शकतात. सांगोला संघ देखील कधी पलटवार करणारा संघ आहे. पुढच्या सामन्यामध्ये त्यांनी जर अपेक्षित निकाल दिला तर त्याचा फायदा सांगोला संघ या नातेपुते संघाला होऊ शकतो. त्यामुळं आमिर तांबोळी, गेले अनेक वर्ष आमिर तांबोळींनी सुद्धा क्रिकेटची सेवा केलेली आहे. खरं तर या परिसरामध्ये मी गेल्या 6-7 वर्षांपासून समालोचनाच्या निमित्ताने येत असतो. आमिर तांबोळी प्रत्येक वेळेस एक दमदार फलंदाज म्हणून पुढे आलेला आहे. आता जबाबदारी भिस्त 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला आमिर तांबोळीवरती असेल. यापुढे आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, दिशा दिली जरूर, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. एका धावेने धावफलकाला आकार मिळेल. 13 धावा, षटक क्रमांक 2 एव्हाना सुरू झाले. अजून 13 धावांची गरज आहे आणि चेंडू बघितले तर शिल्लक आहे 16. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत, अशी स्थिती मला वाटतं पहिली निचांकी स्कोअर असेल या स्पर्धेतला. मागच्या 3 दिवसातला सर्वात कमी स्कोअर आहे जो सांगोला संघाने बनवलेला आहे. मात्र लोएस्ट स्कोअर मध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. एक डॉट डिलिव्हरी परत एकदा येते, सातत्याने निर्धाव चेंडू आले पाहिजेत, ब्रेक थ्रूज मिळाले पाहिजे, तेव्हा इथे चान्स मिळू शकतो जिंकण्याचा. यास खराब चेंडू होता हा आणि त्याचा फायदा मोठा उठवलाय. 6 धावा मिळतील. त्याचबरोबर ओम पवार सर देखील उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. 19 धावा फलकावरती, मात्र 7 धावा दूर पहिल्या विजयापासून नातेपुते. वाह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. 1 धाव इथे येणार आहे आणि धावफलक हळूहळू पुढे पोहोचतोय. 20 धावा, 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. वाह, उंच फटका हवेमध्ये आणि मिड विकेट डाऊन द बॉल. कॅच सुटेल, इथे जीवदान मिळतं आमिर तांबोळीला. धावबादची संधी देखील तिकडे आहे, मात्र 2 धावा पूर्ण होणार आहेत आणि फलकावरती धावांची नोंद होते आता. 22 धावा, फक्त 4 धावा दूर आहेत विजयापासून. स्पर्धेचा 3रा दिवस अगदी व्यवस्थितपणे पुढे सुरू. यावर्षी खूप चांगले मॅचेस. काय येतोय पंढरपूरचा निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. बघा, क्षेत्ररक्षण करणारी टीम बाहेर यायची वाट बघू नका. लगेच ज्या वेळेस पहिला शेवटची रन्स मिळेल त्याच वेळेस तुम्हाला आतमध्ये जायचंय. आणि अकलूज टीम कुठे? फलंदाज तयार ठेवा. अकलूज कुठं बसले ते? अकलूज चला, 4 रन राहिल्यात. अकलूज ताबडतोब चला. वाईट चेंडूची घोषणा इथे येते आणि एका धावेबरोबरच फलकावरती धावांची नोंद आता 23 आहे. फक्त 3 धावा दूर नातेपुते संघ विजयापासून. पहिला विजय या स्पर्धेतला त्यांचा निश्चित प्रकारे पूर्ण होईल. या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुट वरती जरी असेल तर अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे डॉट डिलिव्हरी येत आहेत. अफराज गोलंदाज. 11 चेंडू टाकायचे आणि 11 चेंडू मध्ये धावा हव्यात, मात्र 3. किती लांबवतायत हा सामना हे देखील महत्वाचं असेल, कारण पुढचा सामना अजून खेळायचा आहे तो सांगोला संघाला. त्यामुळे तिथे जर त्यांनी
कमबॅक केलं, तिथे सामना जिंकला, तर नेट रन रेट हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्यामुळे हा सामना जास्तीत जास्त लांबणीवरती टाकण्याची गरज आहे सांगोला संघाला. तर लवकर जिंकण्याची गरज आहे नातेपुते संघाला. पुढे काही होऊ शकतं, त्यावेळेस तुम्ही चांगला नेट रन रेट असला पाहिजे. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे वाईड. एक अतिरिक्त धाव बरोबर लेवलमध्ये स्कोअर 2. एका धावेची केवळ आता आवश्यकता असेल. इथे अमीर तांबोळी स्ट्राईक एंडवर. या षटकाचे 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. तिसरा चेंडू अफराज टाकणार आहे आणि फक्त एका धावेची आवश्यकता. यस, चांगला चेंडू आहे. हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जास्त लांबणीवरती लीग मॅचेसचे वैशिष्ट्य आहे की सामना एखाद्या संघाच्या बाजूने झुकलाय असेल तरी देखील तुम्ही अधिक नेटानं लढू शकता, तुमचा नेट रन रेट अधिक चांगला बनवू शकता आणि त्यासाठी लढत राहिलं पाहिजे. अफराज हवेमध्ये चेंडू लॉफ केला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मागे आहे आणि याच बरोबर ही धाव पूर्ण होणार आहे. तर सामना जिंकलेला आहे. इथे नातेपुते संघाने विजय संघाचं अभिनंदन आहे. 2 सामने खेळले नातेपुते, 1 विजय त्यांच्या खात्यावरती आहे. तर सांगोला संघ अजून एक मॅच खेळणार आहे आणि तो शिरूर संघाविरुद्ध त्यांची मॅच 5वी मॅच असणार आहे. आता 4थी मॅच सुरू होईल पंढरपूर विरुद्ध अकलूज. तर अकलूज संघाने सलामीची जोडी लगेच पाठवा. बघा क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मला आनंद आहे की कालपासून आम्ही बघतोय